पाहुयात यानंतर तुमच्या माझ्या गावची बित्तम बातमी, गाव तिथे माझातून। महाराष्ट्राचे मांझी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भापकर गुरुजींनी बांधलेल्या रस्त्यावर एसटी महामंडळाची बस सेवा सुरू झाली आहे। त्यामुळे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गुंडेगाव, कोळगाव ते पुणे अशी एसटी धावली आहे। गावकऱ्यांनी बस सजवून ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत आनंद साजरा केला। राजाराम भापकर यांनी नगर जिल्ह्यातल्या गुंडेगाव आणि कोळगाव दरम्यानचा डोंगर खोदून 7 किलोमीटरचा रस्ता तयार केला। नंदुरबार मधल्या सरकारी धान्य गोदामात गेल्या 1.5 वर्षांपासून 20,000 क्विंटल ज्वारी पडून आहे आणि आता ती पूर्ण सडण्याची शक्यता आहे। या ज्वारीला कीड लागली आहे, त्यामुळे सरकारनं या ज्वारीची विल्हेवाट लावण्याचे आदेश दिलेत। किमान आधारभूत किंमत देऊन सरकारनं शेतकऱ्यांकडून ही ज्वारी घेतली होती, मात्र प्रशासनाच्या नियोजन शून्यतेमुळे शेतकऱ्यांनी पिकवलेला माल असा खराब होताना दिसतो। जालन्यात काल रात्री अज्ञात व्यक्तीने केलेल्या गोळीबारात 1 जण जखमी झालाय। बदनापूर तालुक्यातील दाभाड इथं बस स्टँड परिसरात ही घटना घडली आहे। या परिसरात शमीम मिर्झा यांचं हॉटेल आहे। रात्री 9:30च्या सुमारास त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला। मिर्झा यांचा आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यावेळी मिर्झा रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले दिसले। त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत। सांगलीत काल संध्याकाळी 2 तरुणांचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला। सांगली कोल्हापूर रस्त्यावरच्या रामनगर परिसरात ही थरारक घटना घडली आहे। विकी टिंगरे आणि राहुल बंड्यागोळ अशी मृतांची नाव आहे। त्याशिवाय या दोघांसोबत असलेला हरीश शिंदे हा युवक गंभीर जखमी झालाय। या घटनेच्या नंतर हल्लेखोर पसार झाले। पोलिसांनी घटनास्थळावरून एक बाईक आणि काही साहित्य ताब्यात घेतलंय, मात्र खुनाचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाहीये। नोटाबंदीनंतर सुद्धा पाकिस्ताननं 2दा दहशतवादी हल्ले केले। या निर्णयामुळे दहशतवादाला आळा का बसला नाही हे पंतप्रधानांनी स्पष्ट करावं असा सवाल काँग्रेसचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकरांनी उपस्थित केलाय। सांगलीत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते। मोदींच्या धोरणाविषयी बोलणं म्हणजे देशद्रोह, हा लोकशाहीला मोठा धोका आहे। नोटाबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात सरकार कमी पडत असल्याची टीका देखील मुणगेकर यांनी केली आहे। दानपेटीत जुन्या 500 आणि 1000च्या नोटा टाकू नका असा फलक कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिरातल्या दानपेट्यांच्या समोर लावलाय। एकीकडे सरकारनं बँकांना मंदिर प्रशासनाकडून आलेले पैसे न स्वीकारण्याचा आदेश दिलाय, परंतु दानपेटीत पडलेल्या जुन्या नोटांचं काय करायचं असा प्रश्न मंदिर प्रशासनाला पडलाय। म्हणून दानपेटीत जुन्या नोटा टाकू नयेत असा फलक दानपेटीच्या समोर लावला।